आज मी तुम्हाला आहे ना फौजी साहेबांना मी दिलेलं लग्नानंतरचं पहिलं गिफ्ट दाखवणार आहे बर का. तर इकडं आज सकाळी मुलांना सोडून आल्यानंतर परिसर आवरायचं काम चालू होतं. कारण सकाळी सकाळी ना मुलांचा टिफिन बनवायचा असतो, त्यामुळे खूप धावपळ चालू असती. बाकीचं काही आवरायला टाइमच भेटत नाही. सगळा परिसर साफ झाल्यावर म्हटलं रांगोळी काढून घ्यावं. तर या आधीच्या एका व्हिडिओ मध्ये मला एका ताईने कमेंट केलेली होती की ताई तुम्ही रांगोळी काढताना एखादा कलर ऍड करीत जा म्हणून. त्यामुळं आज मिक्स कलर मध्ये रांगोळी काढलेली होती. आता मुलांमुळे आपला सकाळचा स्वयंपाक लवकरच आवरलेला असतो बर का. मग म्हटलं आता किचन ओटा तरी साफ करून घ्यावं. आता बाई माणसाचं कसं असतंय माहिती का, जोपर्यंत किचन वगैरे एकदम व्यवस्थित दिसत नाही ना तोपर्यंत बाई माणसाला चैन देत नाही. इकडं फ्रीज पण बरेच दिवस झाले वॉश केलेलं नव्हतं, मग हातासरशी ते पण घेतलं साफ करायला. त्यानंतर किचन वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं बर का. आता फक्त भांडे घासायची राहिली होती बाबा, मग पटपट ते पण घासून घेतले. आता काम आवरलं होतं बर का सगळं, आणि कणकण आणखी पण जाणवत होती. वन साइड डोकं दुखत होतं खूप, मग डायरेक्ट झेंडू बाम लावला आणि घेतलं बाबा झोपून थोड्या वेळ. त्यानंतर पहिलं उठल्या उठल्या आपल्याला गरम पाणी प्यायला लागतं बर का, त्याशिवाय आपला आळसच जात नाही. मग काय मस्त गोकर्णाचे फुलं टाकून गरम पाणी पिले. त्यानंतर म्हटलं फौजी साहेबांचा कप्पा तरी आवरावं, कारण बरेच दिवस झाले त्यांचा कप्पा मी आवरलेलाच नव्हता. हा कपड्यांचा गंजाडा बघून बाबा मलाच हसू यायला लागलं होतं. आता एवढे सारे कपडे आहेत बर का, पण माणूस सुट्टीला आल्यावर यातले 25% पण घालत नाही. पटपट सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या बर का, आणि त्यात मला सापडलं मी दिलेलं फौजी साहेबांना लग्नानंतरचं पहिलं गिफ्ट. त्यांच्या बर्थडे साठी मी हा शर्ट घेतलेला होता बर का, आणि आणखी पण वापरतात ते. आता सगळे कपडे व्यवस्थित ठेवून दिलेले होते बर का, आणि तिसरा पहार झालेली होती. बाहेर पुन्हा सगळे पानं ओट्यावर पसरलेली होती. मग काय घेतला झाडू आणि बसले झाडत बाबा. पटपट सगळी साफसफाई केली आणि मुलांना घेऊन आले. त्यानंतर लगेचच पटपट स्वयंपाक करून घेतला. इकडं खुशीचं चालू होतं लुडबुड करायचं काम. आता सगळ्या चपात्या झाल्यावर इकडं खुशी मॅडमला शेवटची चपाती लाटायची होती बर का, म्हणून सगळ्या चपात्या होईपर्यंत पोरगी किचन ओट्यावरच बसलेली होती. केली बाबा एकदाची तिनं चपाती, मग पटपट जेवण करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच मुलांना स्टडीला बसवलं.